दीपाली ताई चांगली डान्सर आहे का बॉबी सर चांगले डान्सर? मम्मी मम्मी Always मम्मी. मम्मी मम्माज बॉय मम्माज बॉय ना, अच्छा. मॉम के हाथ सेम टैटू है दोनों सेम के हाथ टैटू है तो. में. और मॉम को नीडल से बहुत डर लगता था लेकिन बट मैं जा रहा था करके मॉम ने आखिर में वो भी बनाया. दीपाली ताईला जेव्हा भाऊच्या धक्क्यावरती काही ओरडा मिळतो रितेश देशमुख यांच्याकडून, रितेश भाऊंकडून, त्यावेळेला काय रिएक्शन असतो तुमचं? आई थिंक वो गुस्सा भी करता है तो उसको खुद को कंट्रोल करके गुस्सा कर रहा है. जो गलत है उसके लिए बोलना है, जो सही है उसके लिए भी बोलना है. एंड आई फील कि जितना भी अभी तक बोला गया है जो भी है वो कहीं भी मेरे को इतना गलत नहीं लगा या कहीं ना कहीं मेरे भी बोलते ना कि हाँ मेरे भी बैक ऑफ द माइंड ये चीज आके गई कि हाँ ये गलत हो सकती है ये सही थी. दीपाली ताई आमच्या महाराष्ट्र लाडक्या अभिनेत्री यांना तुम्ही फसवलं. वो आज तक मुझे सुनना पड़ता है. सोशल मीडियावरती दीपाली ताईला जेव्हा ट्रोल केलं जातं तेव्हा तुमचं काय रिएक्शन असतं? राग तो येतो. राग तर येतो. ही राग पण येतोय पण ते पण आहे ना की आईने सांगितलंय की जे काय असेल बघून इग्नोर करायचं. पर्सनली जानता हूँ उसको हाँ. एंड शी इज वेरी नाइस पर्सन एज ए हार्ट शी इज वेरी. बाकी क्या बोलती है एंड क्या नहीं बोलती दैट आई डोंट नो. दैट इज हर चॉइस. मग ती राखी आल्यापासून एंटरटेनमेंट वाढलंय का? करेक्ट बिकॉज वो एक सही रास्ता दिखा रही है सबको कि ये करना चाहिए ये नहीं करना चाहिए. पण त्याच्यामुळे दीपाली ताईला परत पोहे बनवायला लागले, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सांगा आम्हाला. कळू दे आमच्या लोकमत फिल्मीच्या संपूर्ण प्रेक्षकांना कळू दे. आता राखी सावंतविषयी एवढी स्तुती केली ना, दीपाली ताईला त्रास झाला त्या गोष्टीमुळे. तुमचं काय रिएक्शन आहे सांगा आम्हाला. रंग बदलतात लोक ते दिसते रंग बदलताना मला त्या दिवशीच दिसलं नॉमिनेशनच्या वेळी. दिव्या माझी बहीण आहे, मी तिला सपोर्ट करणार. म्हणजे मी तुझी मैत्रीण नव्हती, तू न्यूट्रल राहायला पाहिजे होतं. प्रत्येक जण स्वतःसाठी खेळतं इकडे. थँक्यूलेस असतात लोक. हा तुम्ही पण आहातच. तुम्ही सुद्धा कोरिओग्राफर आहात. दीपाली ताई सुद्धा एक चांगली डान्सर आहे, एक चांगली अभिनेत्री आहे. राधा पाटील ज्यावेळेला होती आणि राधा पाटील असताना दीपाली ताईने एक स्टेटमेंट पास केलं होतं की हल्लीच्या ज्या लावणी डान्सर आहेत ना त्यांच्यात आणि बार डान्सरमध्ये काही फरक नाहीये. म्हणजे तो बार मधला डान्स आता त्यांनी स्टेजवर आणलाय. तर याच्याविषयी लोकांचे खूप दीपाली ताईला निगेटिव्ह पॉईंट्स मिळत होते, लोकांचे रिएक्शन होते. मग दीपाली ताईने ते क्लिअर केलं नंतर की असं नाहीये, ते मला ज्या खरोखर शृंगाराने नटलेल्या लावण्या करतात मी त्यांच्याबद्दल बोलत नाहीये, पण जे लावणी सांगून असा कार्यक्रम करतात मी त्यांच्याला बोलते. सो आपल्याला तर माहितीये, पण या गोष्टीमुळे काय वाटतं मला की मराठी रसिक प्रेक्षक नाराज होते का दीपाली ताईने स्टँड घेतलेला राईट होता? एक तो सबसे पहला उसने डायरेक्टली उसको बोला नहीं था. बरोबर आहे. एक डांस के बारे में उसको एक जगह लावणी विषय बरोबर. एंड शी इज वेरी गुड लावणी डांसर. यस यस. एंड उसको जगह मिला ये बोलने के लिए. उसने अपना स्टैंड लिया और बताया. बिकॉज उसने डांस करने के लिए या कुछ भी करने के लिए उसने कुछ बोला नहीं. इसलिए उसको लावणी नाम मत. हाँ. महाराष्ट्र का एक बहुत बड़ा एक है पूरे वर्ल्ड में लावणी मतलब एक बहुत बड़ा ही होता है. हाँ. अब बाहर के लोग जब ये देखेंगे कि लावणी ऐसा होता है क्या, तो हमारा ये कल्चर के लिए उसने कभी भी उसका नाम लेके नहीं बोला. एक वहाँ भी आप अगर देखो वहाँ पूरा दिखाता नहीं है. आप देखोगे ना वो एक बाद में किस बात पे बात उठा पता नहीं, लेकिन वहाँ बात चल रही थी एंड वहाँ बात पे बात बोला एंड वो पीछे बैठी थी. उसने कभी पॉइंट आउट नहीं किया दीपाली ने कि मैं इसको बोल रही या उसको बोल रही हूँ. नाही तर त्याच्यानंतर ना राधाचं पण एक हे रिएक्शन होतं की हिने काय केलंय, ऍक्टिंग करून इकडे आली आहे, माझे एवढे फॅन्स बोलले. तेव्हा काय वाटलं होतं अली तुला? तेव्हा काय वाटलं अली तुला? ऑनेस्टली गुस्सा तो आया था मुझे भी हाँ. सुन के क्योंकि मुझे जितना मालूम है मॉम के पास्ट के बारे में जो भी है, मॉम ने काफ़ी प्रॉब्लम्स लाइफ में देखे. मॉम ने बहुत मेहनत करके आज मॉम वो पोजीशन पे है जो भी है. डांस मैंने जितना डांस को लेके मॉम के लिए डांस इज एवरीथिंग. मॉम ने ग्रेजुएशन किया है उसमें, बचपन से करती आ रही मॉम. लावनी हो, कथक हो, भरतनाट्यम हो, मॉम ने हर चीज़ की है. बट कभी उस चीज़ का मॉम को वो घमंड नहीं रहा लाइफ में. एक होता है ना कि एक टाइम के साथ आदमी को एक गुरूर आ जाता है, एक घमंड आ जाता है कि हाँ मैं इतने सालों से कर रही हूँ या मेरा ये है. वो उसका पैशन है. पैशन लाइफ रहा कितने भी है. दर्द हो, हम लोग को कितने बार बोलते हैं कि अरे दीपाली प्लीज वो लगा हुआ है ये है, लेकिन वंस द म्यूजिक स्टार्ट पागल हो शी जाती डोंट है. स्टॉप. नहीं stop. मैं अब कैसे पार्टी में भी गया जहाँ जरूरत नहीं है हाँ. तब भी वो उतने एनर्जी से डांस करती है और उतने ही एक्सप्रेशन और उससे डांस करती है. मैं कभी बोला क्या जरूरत है इतना एनर्जी डालने का, लेकिन रिहर्सल में भी जब कोरियोग्राफर था और जब मैं उसके साथ में पार्टनर था तो हमेशा मैं बोलता था लावनी में एक मूवमेंट है वो जो जंप मार के स्लाइड करती है हाँ. एंड शी डज वेरी गुड.
तो अगर हम 25 बार भी रिहर्सल हो ना तो 25 बार वो जम मारती थी। हमेशा उसको बोलता था नेपाली बहुत तकलीफ होगा, नाउ या यंग ठीक है, लेकिन ये सब चीज़ फिर हम डांसर्स को हमको वो टाइम पता नहीं चलता, बिकॉज वी डांस एनर्जी में डांस हम पागल को डांस करते हैं। झोकून डान्स करतो आपण, म्हणजे झोकून कलाकार तो काम करत असतो. लेकिन वो 25 बार वो जम मारी यही मारी, चाहे वो रिहर्सल हो। अं, और मला आज मला भी वो उतनी ही एनर्जी से एक छोटा पार्टी हो या किधर वो देखती नहीं है, बस शुरू शुरू हो जाती तुम्हाला है। तुम्हाला असं कधी वाटलं का की अरे दीपाली आज मला ना तुझी लावणी बघायची, जरा थोडं करून दाखवते का? असं घरामध्ये घडलं होतं का कधी? की म्हणजे नाही मला आज ना तुझी लावणी बघायचीच आहे, असं कधी घडलं होतं का? उसको बोलने की जरूरत नहीं, म्यूजिक चालू कर दो अपने आप चालू हो जाएगी। तिची तिची कोणती लावणी तुम्हाला आठवते की तिची अरे वा, म्हणजे दीपाली ह्याच्या म्हणजे दीपाली शिवाय ही लावणी कोणी सुंदर करू शकत नाही, अशी कुठली लावणी तुम्हाला आठवते? एज ए कोरियोग्राफर मेरे लिए और दूसरे कोरियोग्राफर के लिए भी वो प्लस पॉइंट है, बिकॉज अगर दीपाली को आप एक बताओगे वो 10 दाल की बताएगी। हाँ. वो भी कोरियोग्राफर का एक ट्रीट है दीपाली, अगर उसको डांस खाली मेरे लिए भी नहीं, मेरी वाइफ है इसलिए नहीं, वो भी कोरियोग्राफर के लिए एक ट्रीट है। आप उसको 1 दोगे वो 10 करके दिखाएगी, हाँ. एंड उसके लिए कोई फुल पॅकेज आहे. हा. कोणती लावणी म्हणजे आठवते की दीपालीची ही लावणी मी बघितली होती, अशी मी लावणी कधीच कुठल्या लावणी डान्सरची पाहिली नाही. तिचं काफी मैं ये बोला ना कि उसको कोई ऐसे डांस नाही नहीं नाही, है। एक तर असणारच ना, कारण हा इंटरव्ह्यू दाखवणार ना मी दीपाली ताईला दाखवणार आल्यावर, तुम्ही घाबरू नका, आम्ही हा दाखवणार. लोकमत फिल्मीच्या माध्यमातून बॉबी सरांनी मेरे को फंसाने वाले हो। नहीं, मेरे लिए तो उसका हर डांस बेस्ट। नाही तरी एक लावणी, नाही. एक लावणी आठवत नाहीये का? सगळे उगाच उत्तर देता आम्हालाही जाणून घ्यायचंय. बिकॉज मैंने बोला ना, मैंने उसको हमेशा रोका है, उसके लिए एक छोटा डांस हो या बड़ा डांस हो या स्टेज डांस हो या मूवी डांस हो, वो उतनी एनर्जी से डांस करती है और जरा भी कोई भी कभी चीट नहीं करती कि मैं थोड़ा सा अपने को बचा लेती हूँ। तो आई डोंट थिंक अभी मैं आई थिंक मोर देन 26 साल हो गए हम लोग, उसने कभी भी डांस के मामले में कभी चीट किया हो, तो इसने ये बेस्ट किया ऐसा कुछ नहीं है, इसके लिए सब बेस्ट है। तुला आठवतं आईची कुठली लावणी तुला आठवते किंवा आईचा कुठला डान्स आठवतो जो आजही मी विसरू शकलो नाही, असं कोणतं वाटतं तुला? वैसे तो मैंने काफ़ी शोज भी देखे मॉम के, मैंने काफ़ी डान्सेस देखे मॉम के, मूवीज असेल, शोज असेल, काय पण असेल, पण तिची एक शो होती, आय गेस शी वॉज अ कंटेस्टंट तेव्हा, कोणची, एकापेक्षा एकला एअरटेल धूम धडाका. हा, एअरटेल धूम धडाका. हा. त्याच्यात जे लास्ट परफॉर्मन्स होता ना, ते मला खूप माझ्या माइंडवर आहे तो, की मी तिथेच होता, मी लहान audience मध्ये होतास. लहान किती होता, वर्षाचा पण मी होतास? फोर्थ मध्ये असेल मी, चौथीला वगैरे चौथी होतास. हा, तिसरी हा. चौथीला असेल मी ऑडियन्स मध्ये बसलाय आणि मी असं बघत होता की अरे, आणि सगळ्यांना क्लॅप करायला बघतोय. माझं पण फर्स्ट लुक होता की हा कसा होतोय आणि शूट कसा आहे, शूट कसं असतं हा. काय वगैरे. हा. तो मी खूप माझं ते खूप फेवरेट मुवमेंट आहे जेव्हा ती जिंकली होती एअरटेल धूम नावानं. तो ते आहे माझा दिमागात की हा, की हे खूप चांगलं आहे तिचं. आणि मैं डांस, मेरे को भी बचपन से बहुत शौक रहा है करने का, मतलब मैं डैड मॉम और सबके साथ पहले से ही डांस करता हुआ आया हूँ, बचपन से ही शौक रहा है. किसी ने कभी सीखने नहीं बोला, वो वैसा था कि इनबिल्ट था. हा, इनबॉर्न. हा, दोघं ना, म्हणजे ते जीन्स मध्ये असतं आपल्या. तो वो बचपन से ही शौक रहा है कि वो स्कूल हो या कुछ भी हो, वो मैं अपने डांसेस अपने खुद करूंगा. आता तुला मी एका भवंडर मध्ये टाकतो. बिग बॉसच्या घरामध्ये कसं तुफान येतात भवंडर, तुला एक तुझ्या मते दीपाली ताई चांगली डान्सर आहे का बॉबी सर चांगले डान्सर? ओके. बिग बॉसच्या घरामध्ये दीपाली ताईने एक लावणी पण परफॉर्म केली होती. हा. म्हणजे लावणी अशी असते हे तिथे सुद्धा दाखवून दिलं दीपाली ताईने, आणि लोकांनी फार अप्रिशिएट केलं, लोकांचे फार रिएक्शन खूप चांगले होते. आता तुला प्रश्न आहे, या दोघांमध्ये कोण चांगला डान्सर आहे? हा, मी सांगेल की बघ, मी तिकडे better dancer आहे. तिकडे आई सपोर्ट करते, I know. इथे पप्पा सगळ्या बाबतीत फायनान्शियल सपोर्ट करतात. कोण वाटतात? नीट विचारपूर्वक मी उत्तर बेटर द्यायचं. डान्सर आहे, दोघांपेक्षा मी बेटर डान्सर. नाही नाही, मी म्हटलं दोघांपैकी एक मला सांगतो कोण चांगलं डान्सर आहे. बघेल तर मम्मी मम्मी. ऑलवेज मम्मी. हा, मम्मी. मम्माज बॉय मम्माज boy ना, अच्छा.
ओके Anyway, लोकमत कोई भी फिल्मीवरती हे आम्ही आता दीपाली ते Always आल्यावर I'm आम्ही a हे mad boy. दाखवणार. मतलब आई हैव अ टैटू वैसे तो मम्मी के हाथ में भी है वो. हा दाखव दाखव हाँ तो वो दाखव आम्हाला बघू दे. तो वो मॉम के Same हाथ tattoo सेम टैटू है दोनों के सेम हाथ में. टॅटू आहे तो. ये रियली मम्मी रियल उनके photo रियल है। फोटो है मेरी और मॉम की. ये एक्चुअली मैं सिडनी जा रहा था. हाँ. And मैंने बहुत टाइम पहले मॉम के हाथ वो एक होता ना बेड टाइप था कि कभी बाहर जाऊंगा या पढ़ने जाऊंगा तो साथ में एक टैटू कराएंगे हम हमेशा. हाँ. और मॉम को नीडल से बहुत डर लगता था लेकिन बट मैं जा रहा था करके मॉम ने आखिर में वो भी बनाया. किती गोड किती हाँ, गोड. वो होता ना वो डर के साथ भी वो बोलते ना कि यार नहीं डर लगता लेकिन बेटा जा रहा है हाँ. उसको हाँ बोला है तो करना है मुझे तो करके मॉम ने वो एक टैटू बनाया. मॉम को वैसे तो शौक नहीं है कोई हम्म. बट मेरे वजह से खाली मैं जिद पे था तो करके मॉम ने वो एक टैटू अपने हाथ पे भी बनाया. तो मॉम के हाथ पे वो एक लौता टैटू आपको दिखेगा जो मेरे हाथ पे भी है वैसा है. तो वो वाह, साथ वाह. में बनाया था हमने वा वा वा. क्योंकि मैं बहुत क्लोज रहा हूँ मॉम से अपने. क्योंकि कुछ भी रहता था मैं होता ना कि हाँ कुछ भी हुआ पहले मम्मी को ढूंढो जाके कि हाँ सेफ गार्ड ये है सेफ्टी नेट ये है मेरा वैसा था वो. हम लोग को हाँ. बिग बॉस ने एक आदत दिला दिया है हाँ काय काय कैसे काय? अलग अलग रहेंगे देख कुछ भी हो हम लोग एक घूम फिर के एक रात को तो साथ में मिलते थे. द फर्स्ट टाइम जो इतना लंबा बिग बॉसच्या घराने तुम्हाला वेगळं केलंय असं तुम्हाला म्हणायचंय. चलो एक अच्छी आदत दिला दिया बिग बॉस ने कि हम लोग स्ट्रांगली अलग रह के भी साथ में है. ती तिकडे स्ट्रॉंगली खेळते इथे तुम्ही जरा स्ट्रॉंग होताय. बिग बॉसच्या घरामध्ये तिकडे स्ट्रॉंग आहे ती आणि इथे तुम्ही स्ट्रॉंग होताय. बाहेर राहून तुम्ही तिला कशा प्रकारे सपोर्ट करताय ती म्हणजे कशा प्रकारे वोटिंग आणि या गोष्टी बद्दल तुम्ही सक्रिय आहात. बस यही काम है मेरा. जहाँ जाता हूँ ईच एंड एवरी फ्रेंड सबको ही होता वोट करा वोट करा वोट करा. अली तू काय करतोस. तुझे तुझे मित्र मैत्रिणी खूप आहेत असं कळलंय आम्हाला. सो त्यांचा तू ह्या ठिकाणी उपयोग करून घेतो की माझी मम्मी बिग बॉस मध्ये गेली आहे. माझा सोशल मीडिया असेल माझा जे पण फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट सगळ्यामध्ये आईच दिसत आहे की वोट करा वोट करा वोट करा. सगळ्या मित्रांना पण हेच सांगितलंय की तुम्ही पण दुसऱ्यांना तेच सांगून घ्या हा की जा आणि त्यांना पण सांग की हा वोट कर माझ्या आईसाठी आणि तेच चालत आहे. आणि त्याचा इंस्टाग्राम असेल की सगळं हँडल होतंय. आम्ही पण बघते की काय अपलोड जायला पाहिजे काय अपलोड नाही जायला पाहिजे. क्योंकि हे काय आहे ना की फिल्म आणि पॉलिटिक्स खूप हे एकदम तीन लाईन आहे. तीन लाईन आहे बदल. 3 लाईन आहे. तर तुम्ही दोघांनाही पण आम्हाला बॅलन्स करून घ्यावे म्हणून ते पण चालू असेल ते बघते आता काय. मैं काफी कम बात करता. आई थिंक मैंने अभी इतना बात किया मैंने कभी इतना बात नहीं किया है. And out हे of फक्त the- तुम्ही लोकमत फिल्मीवरती बघताय प्रेक्षकांनो. बॉबी सर आजपर्यंत बॉबी सर कुठल्याच ठिकाणी चॅनलवरती आले नाही फक्त आपल्या लोकमत फिल्मीवर आले. त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा आपला इंटरव्ह्यू आहे तो खूप आवडेल. आई थिंक दीपाली भी शॉक्ड होगी जब हाँ. क्योंकि हम लोग दोनों रहते हैं तो वही बात करती है और हाँ. रियल लाइफ में भी वही बात करती है. मला विचारायचं तुम्हाला दोघांना सोशल मीडियावरती दीपाली ताईला जेव्हा ट्रोल केलं जातं तेव्हा तुमचं काय रिएक्शन असतं. बिग बॉस मध्ये असताना तिला म्हणजे खूप सारं ट्रोलिंग पण झालं त्यावेळेला काय रिएक्शन होतं तुमचं. ट्रोलिंग तो ऐसा है कि नो वन कैन स्टॉप. हा अगर आप ये लाइन में है यू हैव टू एग्जिस्ट विद ऑल द थिंग्स. मग काय तेव्हा राग येतो का तुम्ही राग असं येतो. फॉरगिव्ह करतात अरे नाही, जाऊ दे नाही. चल काय आहे. राग तो ये तो राग तर येतो. मग तेव्हा तुम्ही काय करता. चेंज करता है. आणि तू काय करतोस. आईला जेव्हा ट्रोल केलं जातं बिग बॉस मुळे आपल्या सोशल मीडियावरती तेव्हा तुझं रिएक्शन काय असतं. राग येतो का ठीक आहे तू फॉरगिव्ह करतोस ठीक आहे जाऊ दे रे काय. मी राग पण येतोय पण ते पण आहे ना की आईने सांगितलंय की जे काय असेल बघून इग्नोर करायचं. हा की तुला माहित आहे की किती रिअल आहे आणि तुला माहिती आहे किती रॉंग आहे. तो तसा तू वाग ते आहे. तर म्हणून मी खूप काम बसलोय आतापर्यंत पण कधी कधी खूप इरिटेट जातोय तर मी माझ्या मित्रांबरोबर मी बसून अरे हे झाले पब्लिक हे करते ते करते हे पण मी करून मी थंड होतो. त्यांच्या भी सपोर्टर आहे ना. हा दुसऱ्या लोकांचे सपोर्टर आहे. तो वो कांट स्टॉप देम. वैसी बात है कि वो गेम पार्ट ऑफ गेम है. तो वो वैसा है कि यू हैव टू हैंडल योर डाउन्स एज वेल एंड यू हैव टू हैंडल योर अप्स एज वेल. ओके पुढील प्रश्न बॉबी सर तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी प्रश्न आहे माझा. लोकमत फिल्मीवरती आज आम्हाला एक तुमची वाईट गोष्ट सांगायची आहे. तुमची वाईट गोष्ट सांगायची आणि ती फक्त आपल्या
लोकमत फिल्मीच्या प्रेक्षकांसाठी असणार आहे की तुम्ही दीपाली ताई आमच्या महाराष्ट्र लाडक्या अभिनेत्री यांना तुम्ही फसवलं आणि ते कसं फसवलं. तुम्ही तिला सांगितलं आपण गोव्याला जातोय आणि तुम्ही तिला गोराईला घेऊन गेलात. हा काय किस्सा आहे आम्हाला ऐकायला आवडेल. दीपाली ऐसा कुछ करना नहीं था. हाँ. मैं काफ़ी बिजी रहता था शूट्स वगैरह हाँ. में ना. एंड मुझे पता है दीपाली को रोड्स का ज़्यादा नॉलेज नहीं है. हाँ. तो उसको टाइम जाना था, उन्हें जाना है हाँ. तो मैंने एक प्लान बनाया. हम्म. जाना ही है ना. मेन थिंग इज टू बी अदर हा. एंड एन्जॉय सर. पण दीपाली ताईला म्हणजे रोड्स माहिती नाहीत, म्हणजे हा कुठला रस्ता कसा काय जातो नाही माहिती. मग नॉट व्हेरी गुड इन दॅट. गोव्याचा एक प्रवास असतो, त्याचा एक तास असतात, काही तास गोव्याला, म्हणजे एक आपण 8-9 तास पकडूया. हा. तर मग तुम्ही गोराईला तिला कसं घेऊन गेला? ही सुरुवात कुठून झाली की आपण गोराईला जाऊया? लावून गेला फ्रॉम अच्छा, मनोरी एंड ऑल दैट लॉंग वे. हा. एंड सी झोपली यंदा. अच्छा, ही तुम्ही संधी साधली की आता दीपाली ताई झोपली, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट तिला गोराईला घेऊन गेला. हा. आणि मग काय घडलं? आणि वी हॅव बुकिंग इन ओवर देयर. हा हा गोवा एंड मनोरी इज हाँ. सेम. हा एंड कभी वो गई नहीं थी तो हाँ. पता नहीं चला ना. सेम बीच, हा सेम छोटे छोटे विलेज, गांव एंड ब्यूटी एंड एवरीथिंग वाज देयर. हा समुद्र किनारा तेच. तो एक ही गलती हुआ, मैंने एक स्टॉप किया मैंने. आणि मग ती पाहिले दॅट बोर्ड. दीपाली ताईला कधी कळलं की आपण गोव्यात नाही आहोत, आपण गोराईमध्ये आहोत? रिटर्न आहे याला. दीपाली ताई म्हणाली की हाँ शॉप में हम लोग आए कुठेतरी ती थांबली आणि हाँ, तिथे सामने तिने एक विचारलं. शॉप था. बोर्ड में उस बोर्ड के साथ नीचे एड्रेस लिखा हुआ था. हा. तभी पता चला. तभी बोला नहीं ये तो ऐसे लिखा है, उधर भी एक मन. तो वो आज तक मुझे सुनना पड़ता है. हा नाही ते 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 अब ते तो तर ते तर आता आमच्या प्रेक्षकांना पण कळलं. आमचे प्रेक्षक पण खाली कमेंट करून सांगतील. तुम्हाला ह्या गोष्टीवरती काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मेन इम्पॉर्टंट शी एन्जॉयड ना. अच्छा दॅट इज इम्पॉर्टंट. गोवा इज इम्पॉर्टंट. अच्छा. नाही म्हणजे असं अजून तुम्ही किती वेळा फसवलं दीपाली ताईला? म्हणजे हे एक झालं, अजून कुठे काय काय फसवलं आम्हाला जरा सांगा. आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. लगता है आपस में झगड़ा कराओगे. एक है जहाँ अभी तक शायद उसको पता नहीं है. हा वो हमेशा बिजी रहती है, ये भी हमेशा उसमें फ्रेंड से रहता है. तो मुझे काफ़ी ट्रिप टूर करने का शौक है. अच्छा लेकिन दोनों का टाइमिंग, हम तीनों का टाइमिंग होता नहीं है. तो एक ट्रिप में मैं गया था बाय रोड, हाँ. यहाँ से तावान तक. ओ बाईक वरती? नॉट बाइक, मेरे गाड़ी इसूजू गाड़ी अच्छा है. गाडी म्हणून हाँ. गेलो होता. हा. तो यहाँ से वहाँ गया था, तो मुझे जाना था, मेरे फ्रेंड्स आए हुए थे. हम्म. तो मैं बोला मैं शूटिंग के लिए जा रहा हूँ. तो काफ़ी वहाँ से भी जाके मैंने जो बोले ये डायरेक्टर है, एक को बोले तो उसे अभी तक पता नहीं है कि मैं शूटिंग के लिए नहीं गया मित्रांना था, ट्रिप तुम्ही के लिए. म्हणजे एकाला डिरेक्टर बनवला, एकाला ऍक्टर बनवला, एकाला कोरिओग्राफर बनवला. तर अशी त्याला तुमची सॉन्ग साठी गेलं. आता सॉन्ग साठी आम्ही गेलोय. काय हो म्हणजे अजून 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 काय ठीक आहे, इतना काय काफी एवढं ना. एक अजून किस्सा आमच्या लोकमत फिल्मीवरती जाणून घ्यायला आवडेल. नाही भाई, नाही. एक हा एक नवीन खुलासा केलाय तुम्ही. नाही. दीपाली ताईला खूप सोडून भांडण तुम्ही होणार. फिरायला गेलायत. आमचे प्रेक्षक बघतायत लोकमत फिल्मीचे. जस्ट आय लव्ह यू. दीपाली ताईला जेव्हा भाऊच्या धक्क्यावरती काही ओरडा मिळतो रितेश देशमुख यांच्याकडून, रितेश भाऊंकडून, त्यावेळेला काय रिॲक्शन असतो तुमचं? आणि मग असं खडसावल्याच्या नंतर काय रिॲक्शन असतं? आणि जेव्हा तिला सपोर्ट केला जातो रितेश देशमुख यांच्याकडून, तेव्हा काय रिॲक्शन असतं तुमचं? मला वाटतं की जे पण रितेश भाऊ बोलते ना ते कोई रॉन्ग नहीं, त्याचा जॉब है ते इन दी एंड. तेच कर. हाँ, जो गलत है उसके लिए बोलना है, जो सही है उसके लिए भी बोलना है. एंड आई फील कि जितना भी अभी तक बोला गया है, जो भी है, वो कहीं भी मेरे को इतना गलत नहीं लगा, या कहीं ना कहीं मेरे भी बोलते ना कि हाँ मेरे भी बैक ऑफ द माइंड ये चीज आके गई कि हाँ ये गलत हो सकती है, ये सही थी. तो वो उस हिसाब से तो रितेश वेरी नाइस पर्सन. व्हाट आई हैव नॉट मेट हिम, लेकिन जहाँ तक मैंने उसको देखा है, एंड इज वेरी नाइस पर्सन, वेरी नाइस पर्सन, वेरी जॉली पर्सन. आई थिंक वो गुस्सा भी करता है तो उसको खुद को कंट्रोल करके गुस्सा कर रहा है. आई इज वेरी स्माइली एंड तेवढं प्रेम पण करा. दीपाली ताईला सपोर्ट पण करा, प्रेम पण इमोशनल करा. पर्सन एज अ पर्सनल लाइफ, एंड ही इज डूइंग हिज जॉब. ओके.
तुला म्हणजे अशी कुठली गोष्ट, एक गोष्ट घडली होती तुम्हाला मी सांगतो की दीपालीताई म्हणाल ती आरडी, मला काय म्हणतात रितेश मुखाने सांगितलं माझं नाव रितेश आहे, रितेश विलासराव देशमुख. मग त्यावेळेला असं वाटलं होतं की अरे आईने चुकी केली का असं बोलून, आरडी बोलून किंवा काय, असं काय वाटलं होतं तेव्हा? नहीं ठीक है, आई फील उस टाइम पे भी एक कॉन्वर्सेशन शायद उस दौरान चल रही थी उसके पहिले. त्या वेळामध्ये काय आईनी चूक झाली होती आईकडून अँड आई चिडली होती आणि रितेश त्यावरच आईला सांगत होता की हा नाही, हा रॉंग होता, हा की तो आली होती की सांगायला की सॉरी आणि तू चुकली. हम्म. एंड त्या क्या बोलते हैं कि उसका आंसर देने के लिए मॉम ने, या जो भी वे से मॉम ने बात करना स्टार्ट किया, वो शायद उस दौरान वो गलत लगा होगा कि हाँ टाइमिंग टायमिंग वाज वॉज रॉंग. ओके. कि हाँ आई थिंक इससे पहले भी किसी ने उसको आरडी बोला था. आई थिंक वो टाइमिंग की वजह से ही वाज इन एंगर एंड शायद उसको वो टाइम बुरा लग गया हो. बुरा तो मुझे भी लगा व्हेन ही सेड, बिकॉज दैट वाज नॉट अ पॉइंट टू गेट एंग्री. लेकिन आई डोंट नो, आई थिंक वाज टाइमिंग, समथिंग वाज रॉंग दैट टाइम. ही सेड दैट. आता आता तुम्हा दोघांना सर्वात महत्वाचा प्रश्न, नीट लक्षपूर्वक ऐका. सर्वात महत्वाचा प्रश्न, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये राखी सावंतची एंट्री झाली. राखी सावंतची एंट्री झाल्यावर पहिलं तुमचं रिएक्शन काय होतं? आता दीपालीताईने राखीचं नेमकं काय आतमध्ये घडणार, काय रिएक्शन होतं? करेक्ट था तूफान. सलामी. राखी मतलब तूफान. हा उसको हैंडल करना एंड शी गॉट फ्रेंडली विद दीपाली. दैट वाज द बिगेस्ट थिंग बिकॉज दोनों अलग कैरेक्टर्स है. हम्म. लेकिन कुछ ना कुछ तो वो राखी को भी दिखा होगा कि शी इज राइट एंड शी इज, आई थिंक दे गॉट नाइसली पेयर्ड. तुला काय वाटतं, म्हणजे राखी सावंतने एंट्री घेतली तेव्हा? माझा रिॲक्शन पण हे होता की आता खूप काय असेल तिथे आणि खूप काय होणार पण हा जेव्हा ती आली. कारण आम्ही सगळं राखीचा एक रूप बघितलाय इंटरव्ह्यू मध्ये आणि टीव्ही मध्ये पण जे काय आहे, पण ती खूप तशी आहे की हा ओपन आहे, बोल्ड आहे आणि त्याचा ते नेचर आहे. आणि आई खूप ऑपोजिट आहे तिच्यावर. मला पण ते नाही वाटलं की हा ती जमीन. पर्सनली इज वेरी गुड पर्सन. हम्म. मैं राखी को जब जानता हूँ, जब वो इंडस्ट्री में नहीं आई थी, हम्म. मैं एक कोरियोग्राफर था फैशन शोज के लिए एंड शी हैड कम फॉर दैट. हम्म. एंड आई थिंक वो टाइम के साथ ती बदलत गेली, बदलून म्हणजे गेली एंड अपडेट झाली अपडेटेड थोडी. झाली. एंड आज को इतने लंबा टाइम तक आपको इंडस्ट्री में रहना, उसकी जगह कौन सी एक हो, तिच्या काळामध्ये कोण हाँ, अशी कोई अभिनेत्री अभी किंवा तक कोई dancer अभी तक इतना कोणी सर्वाइव थांबलं? नहीं कर पाया. हा. तो what she is doing, she is to survive. हम्म. I think she's doing all for survive and is not a bad person or something wrong. उसको ये लगा कि पब्लिक ये एंजॉय कर रही है, she is doing that. आता राखी सावंत दोघांना आवडते तुम्हाला? As a person, she is good. हा, तुला? I had done lots of songs. राखी के साथ मैं personally, गिफ्ट फ्रॉम हर बिफोर. Okay. तो I'm okay with it. आता मी तो मैं पर्सनली जानता हूँ उसको हा एंड शी इज वेरी नाइस पर्सन. एज ए हार्ट शी इज वेरी. बाकी क्या बोलती है एंड क्या नहीं बोलती, दैट आई डोंट नो. दैट इज Okay. हर चॉइस. पण ती राखी आल्यापासून एंटरटेनमेंट वाढलंय का बिग हो. बॉसच्या घरात? हो, वाटतं तुम्हाला असं? करेक्ट. बिकॉज वो एक सही रास्ता दिखा रही है सबको कि ये हम्म. करना चाहिए, ये नहीं करना चाहिए. हम्म. एंड दैट इज द राइट वे. वॉट बिकॉज शी हैड प्लेड बहुत सारा उसने बिग बॉस किया है. हम्म. कभी कभी मुझे लगता है, लेकिन थोड़ा सा आउट करते हुए ना, इंसान है, करते करते आगे निकल जाती है. लेकिन राइट खेलना काफ़ी बता रही है लोग को एंड पब्लिक नोटिस कर रही है कि शी इज डूइंग राइट. अच्छा, आता तुम्हाला एक मी ट्विस्ट सांगतो. राखी सावंत जेव्हा आली ना, सकाळ जेव्हा झाली होती, त्यावेळेला राखी सावंतने पोहे संपले त्याचा केवढा मोठा विषय केला होता. त्याला दीपालीताईला परत ते पोहे बनवावे लागले होते, त्याच्यावरती वाद झाले होते. रुचिता म्हणाली होती एवढेसेच पोहे केले आणि ह्या आगीला जबाबदार कोण होती, तर राखी सावंत होती. आता काय म्हणणं आहे तुमचं? त्यामुळे दीपालीताईला परत पोहे बनवावे लागले होते आणि बरं हे पोहे परत बनवले, पण दुसऱ्या दिवशी काल बनवलेले तेवढेच पोहे होते, पण ते पोहेच संपले नव्हते. यावर तुमचं काय रिएक्शन असेल? जैसा मैंने बताया कि उसको भेजा ही इसलिए गया कि एंटरटेनमेंट मुद्दा के लिए एंड शी इज डूइंग हिज जॉब, हर जॉब. पण त्याच्यामुळे दीपालीताईला परत पोहे बनवावे लागले, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सांगा आम्हाला. कळू दे, आमच्या लोकमत फिल्मीच्या संपूर्ण प्रेक्षकांना कळू दे. आता राखी सावंतविषयी एवढी स्तुती केली ना, दीपालीताईला त्रास झाला त्या गोष्टीमुळे. तुमचं काय रिएक्शन आहे सांगा आम्हाला. चलो आने के बाद हमको भी पोहा मिलेगा. अभी
अभी भी पोहे खाने की अरे नाही नाही, पण ह्याचं उत्तर मला एक्सपेक्ट, आमच्या प्रेक्षकांना ह्याचं उत्तर हवंच आहे. बोला हाँ. नहीं बिकॉज काय वाटलं मग तेव्हा राखीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता, सांगा आता मला. मैंने तो बोला ना, जैसे उसको मैं जब आई है तो मैंने वही रखा है एज ए गेम. हा उसको सबको उंगली करना है उनसे वो अपना काम कर रही है. हा तो चाहे वो दीपावली के लिए कर रही है किसी और के में नहीं, दीपावली के लिए कर रही है तो गलत है, दूसरे के लिए कर रही है तो सही है. हम्म, उसे बुलाया गया है इसलिए. ओके. कभी कभी आउट ऑफ तुला काय द टाउन म्हणणं? जाती है, आउट ऑफ वे जाती है. व्हॉट यू कॉल राखी? Rakhi only, and You- I would, like I've No, not personally met not her. her. हाँ, okay. Personally, I've not met her. I've heard from dad. I had a talk on call and everything. But माझा हे ज्यादा मिलना नाही झालंय राखी प्रेमळ आहे बरोबर. पण राखी हा, प्रेमळ. ती प्रेमळ आहे जो- आईला जे- त्रास देते तरी राखी प्रेमळ आहे. नाही ते नाही. आता मी काय बोलू शकते, ते पार्ट ऑफ गेम आहे हा. इन दी एंड. हा. ते तिला पण काहीतरी इन्स्ट्रक्शन असेल बिग बॉस, तर तो ती तसा खेळते, ती तसा वागते सगळ्यांमध्ये. ती मी बघितलंय जिधर भी वो जितना भी होता ना, छोटी छोटी चीजों को वो झगड़े पे लेना या झगड़ा करना उस चीज को लेके. लेकिन किधर भी उसने आउट ऑफ द वे जैसे किसको गिराया नहीं है. जैसा काफी लोग एक दूसरे को एक मर्यादा होता है वो छोड़ के बात करते हैं ना, आई फील राखी ने वो नहीं किया है. चाहे थोड़ा डाउन बात किया, थोड़ा आगे बात किया, लेकिन जो एक आदमी सामने वाला क्या पर्सन है, क्या उसने लाइफ में अचीव किया है, वो छोड़ के जब आप बात करते हो ना तब बुरा लगता है. आप झगड़ा करना ये करना ये तो पार्ट ऑफ द गेम है, लेकिन आप सामने देखो ना, आप झगड़ा करो लेकिन इतना मत गिराओ कि सामने वाला अब उसकी किस पोजीशन में बैठा है, वो एटलीस्ट थोड़ा उसका थोड़ा ध्यान रखो. मला मला विचारायचं की दीपाली ताई आतमध्ये भांडते असं तुम्हाला वाटतं? हाँ हा, भांडते. या म्हणजे जेव्हा तुमचे आणि तिचे भांडणं होतात तेव्हा भांडण कोण सुरू करतं आणि भांडण कोण संपवतं? कळू दे आज बिग बॉस मराठी सीझन 6 मधल्या आमच्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा कळू देत की लोकमत फिल्मीवरती काय काय आता तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. बघा, आपल्या दीपाली ताईला तुम्ही जितकं प्रेम करताय, त्यांची घरची लोक त्यांची दीपाली ताईबरोबर कशा पद्धतीने वागतात बघा. कोण भांडणं कोण सुरू करतं? खरं खरं सांगायचं आमच्या लोकमत फिल्मीवरती. वाइफ इज ऑलवेज राइट. नाही, सुरू कोण करतं? मी म्हटलं सुरू कोण करतं, संपवतं कोण? इट डिपेंड्स. नहीं, नहीं. आर्ग्यूमेंट डिपेंड्स. किसने कभी मैं करता कभी वो करती है. दीपाली ताई सुरू करते नहीं नहीं नॉट ऑलवेज. हा, मैं भी रॉन्ग रहता हूँ. आणि ऐसा मग नहीं है. संपवतं कोण? पहला मैं करता था, अब पहला वो करती थी, अब मैं करता हूँ. अच्छा, तुला काय वाटतं अली? कोण कोण म्हणजे दीपाली ताई सुरू करते का पप्पा सुरू करतात? ये तो अभी ये तो आप शादी की बात पता चलेगा. जैसे शादी होता है आप यूज टू हो जाते हो. हा. मर्द ऐसी होता नाही नाही नाही, तू उत्तर दे आम्हाला. लोकमत फिल्मवर आम्हाला उत्तर हवं असतं. उत्तर काय देऊ आता कोण मी? सुरुवात है. करतं भांडणाला? डिपेंड कि क्या आर्ग्यूमेंट क्या चीज के ऊपर स्टार्ट हुई है. हा, वो कभी अगर दोनों एक हो जाता है. मैं अकेला रह जाता हूँ. नाही हाँ, मग तरी वो मैं मेरा काम यूनिवर्सिटी ये आग लगाने का. मेरा नारायण का काम रहता है पीछे से आके. अगर मुझे कोई मेरा बैकलॉग है, मुझे कुछ अपना निकालना है, हा, तो फिर मैं वो फाइट का थोड़ा तर इस्तेमाल त्याच्यामध्ये करता है. लगेच तू हाँ, आपलं हाँ, हाँ. ऑलवेज ऍड करून टाकतोस. मग ते अजून हा मामा's boy. हा. एंड तक वो तो वैसा रहेगा मग वो. आमची दीपाली ताई भांडण संपवते, तुम्ही सुरू करता हा. आणि भांडण संपवते, असं आपण समजूया. हम्म. अच्छा, हे सगळं Even if- दीपाली ताईला दाखवणार होतो आम्ही, हे लक्षात ठेवा तुम्ही. इवन इफ Actually- मैं और मम्मी का भी अगर झगड़ा होता है ना, तो मॉम हमेशा खत्म करती है उस चीज को कि हाँ नहीं, खत्म कर, कहीं जाने की जरूरत नहीं, खत्म करके जा जहाँ भी जाना है तुझे. हम्म. कि झगड़ा कर कंटिन्यू रखने का नहीं. उनका वो एक है कि हाँ, उनको झगड़ा कंटिन्यू करना पसंद नहीं. जो है अगर हो भी रहा है अगर ऑन द स्पॉट, तो वो उधर के उधर खत्म करो. जो भी है, जो भी तुम्हें बुरा लगा या जो भी हुआ जैसा भी हो, बट वो खत्म करके उधर ही का उधर मैं लगा दो. कन्फेस करूंगा, अब शायद वो माने या नहीं माने. हा, स्टार्ट में मैं एक अलग नेचर का था. मैं सबसे बड़ा लड़का एक लड़का हूँ, हम्म. तो मैं झगड़ा खत्म नहीं करता था. 2-2 3-3 दिन तक उसको लंबा रहता था. अच्छा. एंड शी वाज ऑलवेज क्राई, रोती थी, करती थी. लेकिन अब मुझे वो बुरा लगता है बिकॉज नीट बघा प्रेक्षकांना, या चेहऱ्याला नीट बघा या चेहऱ्याला. दीपाली ताईला माणूस रडवायचा बघा, 3-3 दिवस भांडायचा दीपाली ताई बरोबर. मग मैं दीपाली ताई आमच्या accept इतक्या कर रहा हूँ प्रेमळ ना. आहेत की त्या मग तो वाद मिटवून टाकायच्या. लेकिन अब मैं उल्टा हो गया हूँ. नाही पण तुम्ही खरंच खूप लकी आहात. दीपाली ताई आहे ना, हाँ, तो भी है. दीपाली ताई खरंच खूप प्रेमळ आहे. तो तुम्ही भांडायचं काय तुम्हाला वाटायचं नाही दीपाली ताईशी आमच्या भांडायला? I was childish.
टाइम के बाद आदमी सुधर जाता है. बरं, आता मला तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे की आता ईद येते आणि ईदला दीपालीताई नाहीये, ती बिग बॉसच्या घरामध्ये, तर तिची उणीव पूर्ण करण्यासाठी, म्हणजे तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी काय करणार तुम्ही? अभी सबसे बड़ा दोनों दो जो मेन मेन लोग हमारे घर के दो फैमिली के हाँ। पिलर्स, दोनों नहीं. एक तो मेरी माँ दीपाली है लेकिन हमारे साथ नहीं है. वो उसका तो कोई पूरा नहीं हो सकता है. ओके. तो वो तो जगह कोई ले भी नहीं पाएगा. वो वैसा है कि वो एंड तक जो भी रहेगा वो हमें करना भी एक, हम मैनेज भी एक्चुअली करेंगे. मैं बोलूँगा, बोलना नहीं चाहिए लेकिन दोनों मेरी माँ है. अरे सो स्वीट, सो स्वीट. म्हणजे फार, म्हणजे ना मला फार मी तुम्हाला सांगतो ना, मी तुम्हाला भेटायला आलो ना, तेव्हाच मला ना इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आली, इतकी सकारात्मक ऊर्जा मला इथे मिळाली ना तुमच्यासोबत, की दीपालीताईने इतकं हे पॉझिटिव्ह घर ठेवलेलं आहे, इतकं हे वाटतं. आणि खरंच खूप तुमच्याशी बोलताना पण मला फार आनंद वाटतो की तुम्ही किती मनमिळाऊ आहात. म्हणजे दीपालीताई ने आजपर्यंत जी माणसं जोडून ठेवलीत ना, त्याला तुमचाही कुठेतरी सहभाग आहे असं मला वाटतं. तुमची साथ आहे तिला, म्हणून दीपालीताई इतकी सर्वांची लाडकी आहे. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला अशा कुठल्या 3 स्पेशल गोष्टी वाटतात की त्यामुळे दीपालीताई बिग बॉस मराठी सीझन 6 जिंकू शकते? और पर्सनैलिटी, पर्सनॅलिटी, काइंडनेस काइंडनेस, बोल्डनेस. बोल्डनेस, आणि तिचा गेम प्ले. गेम प्ले. एक दिवसासाठी जर तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही दीपालीताईला काय सांगाल? मिसिंग हर, कम बैक सून, लव यू एंड जीत के आना. तू काय सांगशील अली? की तेच की सगळं वेट पाहते की ती जिंकेल, आणि मिस करते सगळे. पुढील कोको असेल, माझे पेट्स असेल, मी असेल, माझी फॅमिली असेल, माझे फ्रेंड्स असेल, तिचा फॉलोअर्स असेल, ते सगळं तिचा खूप हे करते, प्रयत्न करते की ती जिंके, आणि तिला वोट करते सगळे. तो तेच की ऑल द बेस्ट आणि लव यू फॉर एव्हरीथिंग यू हॅव डन, अँड ती जिंकावी. दॅट्स ऑल वी वॉन्ट इन दी एंड. एका शब्दामध्ये जर दीपालीताईचं वर्णन करायचं झालं तर तो शब्द काय असेल? विच विल बी दॅट वर्ड? डिस्क्राईब दीपालीताई इन वन वर्ड. प्युअर हार्ट. प्युअर हार्ट. फॉर यू, तुमच्यासाठी? लीडर. लीडर. ओके. असे कोणते 3 गुण आहेत ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की दीपालीताई बिग बॉस मराठी सीझन 6 ची विनर होईल? लोकांचा प्रेम, प्रेम, स्ट्रॉंग कंटेंटर हम्म, and her firmness ओके. to win. ओके. तुला काय वाटतं अली? मला हे वाटतं की तिचा ते जे स्मार्टनेस आहे गेमसाठी, आणि की कसा गेम खेळावे आणि कसा आगे जायचं आहे तिला, ते आहे. लोकांचा प्यार आहे, आणि ती खूप सॉफ्ट आहे आणि काइंड आहे. तर तिला माहिती आहे की कसा आगे पुढील गेम में और कैसा आगे बढ़ना है. तो वो सब है चीज़ें. अभी ऐसे बोलने जाओ तो बहुत चीज़ें निकलती जाएगी कि मम्मी के लिए लीडरशिप हो गया, फिर उनका स्मार्टनेस हो गया, कैरिंग करना खुद को कि कहीं भी कैसा भी हो. शी नोज कि हाँ, एक गुस्से में भी एक लेवल तक बोलना है, एक आवाज़ ऊंची करनी है, बट उनको पता है कि एक लाइन होती है जिसके आगे बात नहीं करनी होती. चाहे वो किसी के लिए भी हो, उनसे वो छोटा हो, उनसे वो बड़ा हो, कोई भी हो, उनका दोस्त हो या नहीं भी हो, बट शी नोज कि हाँ, मैं एक उनके लिए उतना है कि हाँ, शी विल ऑलवेज हैव अ लाइन कि मैं इसके आगे, इससे नीचे जाके बात नहीं करूँगी. पातळी सोडणार नाही. हाँ, अच्छा. कभी नहीं. थँक्यू सो मच तुम्हा दोघांचं लोकमत फिल्मीशी संवाद साधण्यासाठी. आणि खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून. आणि किती भारी आहात तुम्ही. दीपालीताई किती लकी आहे, तुमच्यासारखी फॅमिली आहे तिच्याकडे. आमच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की बॉबी सर इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतात, पण त्यांचा मोठेपणा आहे की त्या म्हणतात माझ्यापेक्षा सर्वात चांगली डान्सर दीपालीताई आहे. ही खूप मोठी गोष्ट असते. आणि सर तुमचं खूप खूप धन्यवाद आमच्या लोकमत फिल्मीशी संवाद साधण्यासाठी, आणि खूप प्रेम आमच्या दीपालीताईला देण्यासाठी. एंड थैंक यू. थँक्यू सो मच. एंड मैं बोल सकता हूँ, हा हा, बोला ना. प्लीज वोट करा दीपालीला. अली, तुला काय सांगायचंय आमच्या प्रेक्षकांना? थैंक यू, एंड थैंक यू फॉर ऑल द सपोर्ट
लोगों ने दिया है जो भी अभी तक मॉम को, और ऐसे ही और प्यार करते रहे वो लोग मम्मी को, और वोट करते रहे, क्योंकि इन दी एंड आखिर गेम वोट का है। एंड मॉम का जितना भी प्यार है सबके लिए, जो भी है मॉम करेगी आगे भी जितना भी, उसके लिए आई होप सब उनको सपोर्ट करे एंड आगे वोट करते रहे। थँक्यू सो मच. तुमच्यावर खूप गप्पा मारताना मजा आली आणि आम्हाला खूप जाणून घ्यायला आवडलं की तुमच्यातलं प्रेम किती चांगलं आहे आणि अवघा महाराष्ट्र दीपाली ताईला सपोर्ट करतोच आहे आणि तुम्ही सुद्धा एफर्ट्स घेता तिला सपोर्ट करण्यासाठी. पण जी काही गोष्ट आपल्या घरामध्ये घडली आहे ती अजून ताईला माहिती नाहीये, पण बाहेर आल्यावर कदाचित तिला खूप वाईट वाटेल, कदाचित ती तुमच्यावर रागवून पण बसेल की तुम्ही का सांगितलं नाही. पण पण एक कलाकार म्हणून आपण जे वागलोय ना, की आपण ऐकलंय की दिस शो मस्ट गो ऑन, तसे तुम्ही एक खरे कलाकार म्हणून या ठिकाणी सिद्ध केलंय स्वतःला. नहीं, मैं हमेशा चाहता हूँ कि दीपाली जो भी चीज़ में उतरे पूरी उतरे. उसने जब डिसाइड किया है कि मैं जाऊंगी और कुछ करूंगी, तो इसलिए मैंने उसे बताया है, जब उसका एक हट है कि मैं करके दिखाऊंगी, तो इसलिए मैंने अपना ये गम भी अकेले के लिए रख लिया कि वो आए तो जीत के उसको खुशी भी हो, दुख तो होगा उनको नो डाउट, लेकिन कोई काम अधूरा नहीं छोड़ा. जैज यू सेड कि शो मस्ट गो ऑन. धन्यवाद धन्यवाद. एंटरटेनमेंट क्षेत्राच्या एंटरटेनमेंटच्या बाजूला समजून घेण्यासाठी, अजून स्वतःला एंटरटेन करण्यासाठी बघत राहा लोकमत फिल्मी.